आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। गाझावर सुरू असलेला रक्तपात अखेर थांबणार असं वाटत असताना 15 महिन्यांनी झालेला युद्धविरामाचा करार इस्रायलनं तोडलाय। त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू यांनी करारात काही अडचणी असल्याचे संकेत दिल्यानं इथल्या नागरिकांच्या मनात आता फक्त संभ्रम आहे। 15 महिन्यांनी गाझामध्ये युद्धविराम लागला खरा, पण त्याची अंमलबजावणी होणार का हा प्रश्न आहे। गाझामध्ये पुन्हा बॉम्बचा वर्षाव सुरू झाल्यानं दोन्ही देशांनी युद्धविरामाच्या करारावर सही करूनही तशी आशा इथल्या नागरिकांमध्ये उरलेली नाहीये। ऑक्टोबर 2023 पासून गाझा धगधगतंय। इस्रायलने गाझा पट्टीतील घरांनाच लक्ष्य केल्याने या संघर्षाने गाझामध्ये भयंकर विनाश बघितलेला आहे। गाझा पट्टी उद्ध्वस्त झाल्यानं 90% लोकांना आपली घरं सोडून तात्पुरत्या तंबूचा आधार घ्यावा लागला। 23 लाख नागरिक विस्थापित झालेत। त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय। इथल्या संघर्षामुळे अन्नपाणी, निवारा, औषधं यांची तीव्र टंचाई निर्माण झाली। त्यातच थंडी, अवेळी येणारा पाऊस, वारा यापासून कुटुंबाचा बचाव करताना लोक हतबल झालेत, पण आता त्यांना आशेचा किरण दिसतोय। देवाची इच्छा आणखी काय? या वेदना, जखमा सगळं काही देवाची देणगी, पण देवाचे आभार मानतो। आशा आहे की आमची माणसं आता तरी सुरक्षित असतील, आम्ही त्यांना पाहू शकू। आम्ही आमच्या प्रियजनांना गमावलंय, घरं गमावलीत। देवाच्या इच्छेनं सगळं संपलंय, चांगलंच होईल। इथल्या लोकांना युद्धात मिळेल ते घेऊन सुरक्षित ठिकाणी पळ काढण्याशिवाय मार्गच नव्हता। आता त्यांच्या घरांच्या जागी त्यांना दिसतायत केवळ भग्न इमारती। तरीही ज्या जागी आपला निवारा होता तिथे पुन्हा जाऊन राहण्याचं बळ या लोकांना येईल का? खोटी आशा घेऊन हे लोक पुन्हा पुन्हा तिथे जातात आणि आपली एखादी वस्तू वाचले का ते पाहतात। एवढा रक्तपात पाहिल्यावरही या लोकांना देवावर विश्वास आहे। ज्या जागी घर होतं त्या जागी निळ्याशार आभाळाखाली तुटलेल्या घराच्या सांगाड्यावर तंबू बांधून राहायची वेळ आलेली असली तरी युद्धविरामानं जगणं पूर्ववत होईल असं त्यांना वाटतंय। मात्र पुन्हा युद्ध सुरू होण्याची भीतीही पिच्छा सोडत नाही। आम्हाला आशा आहे की युद्धविराम अद्याप सुरू असलेले हल्ले थांबवेल। पुढच्या रविवारपर्यंत वाट पाहावी का? पुन्हा शेकडो लोक मारले जातील। काल जबलिया आणि खान युनिसला लक्ष्य केलंच की, त्यामुळे आम्हाला हमासचीच आशा आहे। युद्धविरामासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाकडून आम्हाला आशा आहे परिस्थिती सामान्य होण्याची। दोन्ही देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले। रशिया, इजिप्त, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जेवढे प्रयत्न केले तेवढेच प्रयत्न कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी केले। त्यांच्या प्रयत्नामुळे या दोन देशांमध्ये बैठका होत राहिल्या आणि एका करारान्वये युद्धविराम केला गेला। मात्र आता सीज फायरचं उल्लंघन झाल्यानं या करारातले मुद्दे पाळले जातील का हाही प्रश्न आहेच। पुन्हा झालेल्या हल्ल्यात 73 जणांचा मृत्यू आणि 200 जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे 15 महिन्यांच्या या युद्धामध्ये आणखी काही बळींची भर पडली। खरं तर हा युद्धविराम हमाससाठी महत्त्वाचा होता। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि कतार यांनी करार झाल्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच नेतान्याहू यांनी करारात काही अडचणी असल्याचे संकेत दिले। यामुळे आदल्या रात्री आनंदोत्सव करणारे पुन्हा संभ्रमात पडलेत। खरं तर इस्रायली मंत्रिमंडळानं गुरुवारी या करारावर मतदान करणं अपेक्षित होतं, परंतु हमास मागे हटत नाही तोपर्यंत पुढे काहीच होणार नाही असं बिन्यामिन नेतान्याहू यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। हे युद्ध कधी थांबणार की युद्धाचा दुसरा अध्याय पूर्ण होणार हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।